सज्जन हो, विवाह संस्कार आपल्या 16 संस्कारांमधला महत्वाचा संस्कार. आज याविषयी बोललंच पाहिजे. याचं कारण असं आहे की सध्याच्या काळामध्ये विवाह, लग्न समारंभ हे तांत्रिकदृष्ट्या पार पडले जातात. म्हणजे प्रॅक्टिकली आपण सगळे करून घेत असतो. पण विवाह म्हणजे नेमकं काय, तो कशासाठी करायचा, त्यामागे आपल्या ऋषीमुनींचा काय दृष्टिकोन होता, काय हेतू होता, काय प्रयोजन होतं, म्हणजेच त्या विवाहाची संहिता म्हणजे थेरी ही आपण समजावून घेतलीच पाहिजे. त्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. इतकंच काय, अहो आपण जर का आपल्या जीवन प्रवासासाठी म्हणजेच करिअरसाठी जर काय अत्यंत त्याला महत्त्व देऊन त्यासाठी अनेक वर्ष खूप धन आपण जर काय व्यतीत करतो, तर त्या ब्रह्मचर्या आश्रमाच्या नंतर गृहस्थाश्रम, त्यासाठी त्याच्या आरंभी असणारा विवाह संस्कार हा आपण समजून घेतलाच पाहिजे. अगदी त्यासाठी प्रसंगी परीक्षा जरी घ्याव्या लागल्या तरी सुद्धा हरकत नाही, पण त्याचा निश्चितपणे आपण विचार केला पाहिजे. एक सुभाषित असं आहे, एक चक्रो रथो यद्वत् एक पक्षो यथा खगः अभार्योपि नरस्तद्वत् अयोग्य सर्व कर्मसु. म्हणजे ज्याप्रमाणे रथ हा एका चाकाने चालत नाही, त्यासाठी दोन चाकांची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे पक्षी एका पंखाने उडू शकत नाही, त्याला दोन्ही पंख लागतात, त्याप्रमाणे मनुष्याला सुद्धा केवळ तो एकटा असून भागत नाही, त्याला भार्या असणं आवश्यक आहे. आता विवाह म्हणजे नेमकं काय, तर वि अधिक वह म्हणजे वधूला पित्याच्या घरून वराच्या म्हणजे पतीच्या घरी वाहून नेणं म्हणजे विवाह. लग्न ह्याच्यामध्ये लग हा धातू आहे, म्हणजे जोडणे. आता हे केवळ दोन देहांचं मिलन नाहीये, तर दोन मनांचं, दोन हृदयांचं, दोन कुटुंबांचं असंही मिलन आहे. पाणीग्रहण असंही म्हणतात विवाहाला. इथे पाणी म्हणजे हात, वराने वधूचा हात पत्नी होण्यासाठी आपल्या हातात धरणं म्हणजे विवाह. म्हणजे एक लक्षात घ्या की विवाह म्हणजे अंधारात उडी घेणं नाहीये, तर अत्यंत डोळसपणे आपण सगळ्या गोष्टी बघून जर का विवाह केला तर ते खऱ्या अर्थाने शुभमंगल होईल. शुभमंगल सावधान, सावधान शब्द हा फार महत्वाचा आहे. आता ह्याच्यामध्ये हेतू काय आहे, तर देव पितर यांच्या ऋणातून मुक्ती व्हावी. पतीला साथ देते ती पत्नी, आणि यज्ञ कार्यामध्ये धर्म कार्यामध्ये पत्नी ही आवश्यक असते. दुसरं म्हणजे धर्म अर्थ काम हे तीन पुरुषार्थ पती पत्नीने एकमेकांच्या सहकार्याने संपादन करायचं. त्याच्यानंतर सुप्रजा निर्माण करायची. प्रजा म्हणजे काय, तर प्रकर्षेण जायते इति प्रजा, म्हणजेच प्रगत अशी जन्मणारी संतती, आणि सुप्रजा म्हणजे त्याहीपेक्षा अधिक चांगली अशी संतती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता वैशिष्ट्य काय, तर वैदिक धर्मानुसार हा संस्कार आहे, हा करार नाही बघा, किंवा नुसती नोंदणी पण नाही. भारतीय संस्कृतीने कुटुंब हा समाजाचा घटक मानलेला आहे, व्यक्ती नव्हे. पाश्चात्य संस्कृतीने व्यक्ती हा घटक समाजाचा मानलेला आहे. कुटुंबामध्ये पती पत्नी म्हणजे दंपती हा काय पाया आहे. आणि करारामध्ये कसं असतं की स्वतःच्या सुखासाठी आपण करार करतो, किंवा आपलं नुकसान तर होत नाही ना या करारामध्ये हे आपण पाहतो. उलट संस्कारामध्ये मात्र दुसऱ्याचं सुख आपण पाहत असतो. म्हणजे पती हा पत्नीचं सुख पाहतो, पत्नी ही पतीचं सुख पाहते. अशा रीतीने
आपण दुसऱ्यांचं सुख पाहणं हा संस्काराचा अर्थ आहे. कसं आहे बघा की ब्रह्मचर्याश्रमात म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या 4 आश्रमामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे गृहस्थाश्रम. आणि गृहस्थाश्रमाची जीवनदायी कर्तव्य आनंदाने पार पाडण्यासाठी हा पुण्ययोग म्हणजेच हा विवाह आहे. बघा 4 पुरुषार्थामध्ये काम हा श्रेष्ठ. काम म्हणजे काय तर काम ज्याचा तर इच्छा, प्रेम, सुख, प्रणय, आनंद, लैंगिक तृप्ती. आणि बघा की श्रेष्ठ संस्कार अधिक श्रेष्ठ आश्रम म्हणजे श्रेष्ठ संस्कार हा आहे विवाह संस्कार. सगळ्या संस्कारांमध्ये श्रेष्ठ संस्कार कुठला तर विवाह संस्कार. सगळ्यामध्ये श्रेष्ठ आश्रम कुठला तर गृहस्थ आश्रम. आणि सगळ्या पुरुषार्थामध्ये श्रेष्ठ पुरुषार्थ आहे तर काम पुरुषार्थ. असं सगळ्यांचं मिलन म्हणजे हा विवाह आहे. म्हणून तो महन मंगल महन मधुर असा हा विवाह संस्कार आहे. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत् पशुभिर नराणाम धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेण हीनः पशुभिः समानाः. पशूंमध्ये कोणताही नर आणि मादी यांचा संयोग होतो, पण मानवाने मात्र धर्मानुसारच वधूची निवड करायला हवी. बघा आपण स्वतः सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये सुद्धा काही गुण असतात, काही दोष असतात. आपण जेव्हा मित्र निवडतो तेव्हा सुद्धा आपण तो दोषांसकट निवडतो. त्यामुळे आपण जीवनसाथीदार सुद्धा निवडताना त्याचे गुण आणि त्याचे दोष हे दोन्ही बघून आपण घेत असतो आणि त्याला स्वीकारत असतो. काय होतं बघा, कन्या वरयते रूपम माता धनम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरे जनाः. कन्या किंवा मुलगी किंवा मुलगा जेव्हा आपला साथीदार निवडतात तेव्हा ते काय पाहतात तर त्याचं रूप बघतात. नंतर कन्येची माता काय पाहते, या वराकडे धन किती आहे. नंतर मुलीचे वडील काय पाहतात की हा वर किती शिकलेला आहे. सगळे नातलग असतात ना, ते काय पाहतात की अरे हा चांगल्या कुळातला आहे ना. आणि लग्नाला जे इतर अनेक लोक असंख्य लोक जमतात ते काय पाहतात, मिष्टान्ने इतरे जना. आज या जेवणाच्या ह्याच्यामध्ये कुठलं गोड अन्न होतं, कुठलं मिष्टान्न होतं, ते कसं होतं हे ते पाहतात. बघा सौंदर्य हे स्त्रीचं सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचं सौंदर्य आहे. वधूवर हे एकमेकांना पाहतात, त्यांचं देह शरीर याकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणजे रूप आवडलं तर विवाह होतो. मग एकमेकांच्या थोड्याशा सहवासानंतर त्यांचा स्वभाव कळतो, मग त्याच्यामधले गुण कळतात, दोषही कळतात. म्हणजे त्याचं स्वरूप कळतं. अगोदर रूप, मग स्वरूप म्हणजे स्वभाव, आणि मग हे देहावरचं प्रेम हे पुढे हा प्रवास जो आहे हा पुढचा प्रवास म्हणजे काय तर देहावरून मनावरती प्रेम म्हणजे प्रीती, आणि पुढे ते आत्म्यापर्यंत जायला पाहिजे. यासाठी म्हणजेच आध्यात्मिक प्रगती आपण साधायची आहे विवाहाच्या द्वारे. हा त्यातला हेतू आहे. बघा की विवाहाचे प्रकार आहेत, पण त्यापूर्वी आपण एक बघितलं पाहिजे की याचा नेमका आरंभ केव्हा झाला असेल. तर स्त्री आणि पुरुष यांची देहरचना स्थूलदृष्ट्या जरी सारखी दिसत असली तरी देखील त्यांचं मन आणि स्वभाव हे वेगवेगळे असतात. या दोहोंमध्ये परस्पर विलक्षण असं आकर्षण असतं. याचं कारण काय तर याची कथा आहे. कथा अशी आहे की ब्रह्मदेव हे समाधी अवस्थेमध्ये असताना त्यांचं शरीर दुभंगून त्याचे 2 भाग झाले. त्यांच्या डावा जो भाग होता त्याच्यामधून पुरुष निर्माण झाला आणि उजवा भाग जो होता त्याच्यामधून स्त्री निर्माण झाली. आणि मग हे 2 वेगवेगळे भाग पुन्हा एकमेकांकडे आकृष्ट होऊ लागले. म्हणजेच हेच आकर्षण, यालाच प्रेम असं म्हणतात. म्हणजे एकत्र येण्यासाठी ते दोन्ही भाग धडपडायला लागले. म्हणजेच काय तर इथे आकर्षण म्हणजे प्रेम,
पण हे करताना आपल्या ऋषीमुनीने हा विचार केला की या ठिकाणी धर्माचा सुद्धा आपण विनियोग केला पाहिजे. म्हणून त्याच्यातून विवाह संस्था निर्माण झाला. विवाह संस्था ही समाजाची आधारशिला आहे. कुटुंब नसेल तर समाज उरणार नाही. मग नुसताच माणसांचा तो जमाव किंवा समुदाय असेल. म्हणून विवाह हा संस्कार आहे. विवाहालाच अत्यंत उदात्त अति पवित्र मंगल रूप देण्याकरता विवाह संस्कार निर्माण झाला. आपल्या या वैदिक परंपरेप्रमाणे विवाह झाला तर तो आमरण विवाह राहतोच. ते कुटुंब तो वंश टिकतो. जोपर्यंत या पृथ्वीवरती पर्वत अरण्ये तोवरती वंश राहील अशी म्हणूनची प्रतिज्ञा आहे. आता वेद काळामध्ये हे विवाह कसे ठरत असत तर साधारणतः वर आणि वधू यांचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर साधारणतः वराचा व्यवसायामध्ये तो स्थिर झाल्यानंतर मग विवाहेच्छू म्हणजे विवाह उत्सुक असे तरुण तरुणींचं स्नेहसंमेलन भरायचं. त्यामध्ये प्रत्येक जण मंचावरती येऊन काही ना काही कलेचं सादरीकरण करायचे. अगदी एखाद्याला कला येत नसेल तर निदान तो स्वतःचा परिचय करून द्यायचा आणि मग श्रोत्यांमध्ये तरुणी ह्या आपल्याला आवडणाऱ्या वधू आणि वरांशी संपर्क साधायचे. अशा प्रकारचे हे विवाह होत असत. आता बघा विवाहाचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे ब्राह्म विवाह म्हणजे सालंकृत कन्यादान. साधारणतः अलीकडे असेच विवाह होत असतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दैव विवाह म्हणजे कसं दैवतांना उद्देशून केल्या जाणाऱ्या यज्ञामध्ये ऋत्विजांना पुरोहितांना कन्या देणं. तिसरा प्रकार म्हणजे आर्ष धर्मकार्य संपन्न करण्यासाठी वराकडून गाय बैल घेऊन वधूपिता कन्यादान करतो. तिसरं म्हणजे प्राजापत्य विवाह मुलीला मागणी घालणाऱ्या वराला तुम्ही उभयता धर्माचरण आणि कर्तव्य पालन करावं अशी अट घालून वधूपिता मुलगी देतो. आणि पुढचा प्रकार म्हणजे असुर विवाह वधूच्या पित्याला देणगी देऊन कन्यावर्ण म्हणजे मुलगी विकत घेणं. पुढचा 6वा प्रकार आहे तो म्हणजे गांधर्व विवाह. आजकाल आपण त्याला थोडंफार साम्य आहे ते म्हणजे प्रेमविवाह या संबंधावर. आता आपल्याला असं लक्षात येईल की प्रेमविवाहाच्या मध्ये साहजिकच श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा आपल्याला प्रेमविवाह झाला असं म्हणता येईल. रुक्मिणी ही अत्यंत सुंदर आणि तिने कृष्णाची कीर्ती ऐकून त्यालाच मनानं वरलं. पण तिचा भाऊ रुक्मी याचा मात्र या विवाहाला पूर्ण विरोध होता. त्याला असं वाटायचं की रुक्मिणीचं लग्न शिशुपालाच्या बरोबर व्हावं. तेव्हा शेवटी रुक्मिणीनं कृष्णाला प्रेमपत्र पाठवलं आणि जगातलं हे पहिलं प्रेमपत्र. बघा तिने कृष्णाला बघितलं नव्हतं, फक्त त्याचे गुण आणि त्याची कीर्ती ही ऐकली होती. आणि म्हणून ती त्या प्रेमपत्रामध्ये काय म्हणते, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्णविवरैर हरतोंगतापम. म्हणजे आपलं हे अद्भुत शौर्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून कोणीही वेड व्हावं. तशी मीही मुग्ध झाले. माझे पिता मला एका दुष्टाला अर्पण करायच्या तयारीत आहेत, पण आपले गुण शील आणि बुद्धिमत्ता पाहून मी आपल्यासाठी अगदी वेडी झाले. ज्याच्या समोर माझं मस्तक नमेल असाच पती मला हवा. असे अलौकिक केवळ आपणच एकमेव. आपल्याला भेटण्याचा एक मार्ग म्हणजे मी इथून पळून तुमच्याकडे यावं. पण तुमच्यासारख्या वीराला अशी पळून आलेली भित्री तरुणी आवडणार नाही. दुसरा मार्ग तुम्ही मला अंतःपुरात घेऊन जावं, अंतःपुरातून घेऊन जावं. पण तो मार्ग तुम्हा शूराला शोभणार नाही. मग त्यापेक्षा आपण मला सर्वांसमक्ष उचलून घेऊन जा. लग्नाच्या पूर्वी गिरिजा मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्याची आमच्या घराण्याची प्रथा आहे. मी दर्शनात इथे येईन आणि आपण मला तिथून उचलून घेऊन जावं अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे, अशी माझी इच्छा आहे. हे पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाबरोबर कृष्णाकडे तिने पाठवलं आणि पुढचा सगळा आपल्याला इतिहास माहिती. तेव्हा पाश्चात्य देशामध्ये
प्रेमविवाहाचं प्रमाण खूप मोठं आहे आणि घटस्फोटांचं प्रमाणही प्रचंड आहे. म्हणून काही प्रगत देशांनी या घटस्फोटांवरती बंधनं घालण्यासाठी कायद्यामध्ये बदल केले आहेत. ते भारतात आपोआपच झाले आहेत, कारण आमच्या ऋषीमुनींनी ती दूरदृष्टी ठेवली आहे. आपली वडील माणसं लग्न ठरवताना त्या पद्धतीनं अलिप्तपणे व्यावहारिकपणानं आधी चौकशी करतात आणि मगच विवाह ठरवतात. आता पुढचा जो विवाहाचा प्रकार आहे तो म्हणजे राक्षस विवाह. म्हणजे नातेवाईकांना मारहाण करून रडणाऱ्या कन्येला बळाने नेऊन तिशी विवाह करणं. 8वा प्रकार आहे पैशाच, म्हणजे झोपलेल्या बेशुद्ध वेड्या कन्येवरती बलात्कार करणं. त्याच्यानंतर 9वा प्रकार आहे अनुलोम विवाह, म्हणजे उच्च कुळातला वर आणि नीच कुळातली वधू. प्रतिलोम विवाह म्हणजे उच्च कुळातली वधू आणि नीच कुळातला वर असेल तर तो प्रतिलोम विवाह म्हणतात. पण या बाबतीमध्ये भगवद्गीता असं म्हणते की हा वर्णसंकर होतो असं जर विवाह केला तर, आणि संकरो नरकाय इव कुलघ्नानां कुलस्य पतंती पितरो हेषां लुप्तपिंडोदकक्रियाः. पुढचा प्रकार म्हणजे स्वयंवर. कन्या आपल्या इच्छेने पतीची निवड करते. पूर्वी राजकन्या हातात वरमाला घेऊन राजसभेमध्ये वेगवेगळे राजपुत्र तिथे असायचे. त्यांचं शौर्य काय आहे हे सगळं तिला निवेदन केलं, त्यांचं सांगितलं जायचं त्या वधूला, आणि मग ती त्याच्यातून योग्य असा स्वतःच निवडायचा, म्हणून स्वयंवर. पणविवाह पुढचा प्रकार आहे. पणविवाह म्हणजे काय तर मुलीच्या लग्नामध्ये एखादा पण लावायचा. म्हणजे काय, त्यांनी वराने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. जसं द्रौपदी विवाह, जो मत्स्यभेद करील, खाली पाण्यामध्ये बघायचं आणखीन वरती बाण सोडून त्या माशाचा डोळा फोडायचा, असं ज्याच्याकडे गुण असेल तोच माझा पती होईल असं द्रौपदीने ठरवलं होतं. आणि हे गुणांना का महत्व आहे तर गुणा पूजा स्थानम गुरुषु नचलिंगम नचवया. गुण हे श्रेष्ठ आहेत आपल्याकडे. नंतर सेवा विवाह म्हणजे काय तर वर आर्थिकदृष्ट्या कमकुवत नसेल तर वधू मूल्य ठरवून तेवढा काळ वरानं मुलीच्या घरी नोकरी करायची, मग तो विवाह होणार. त्याच्यानंतर विनिमय विवाह म्हणजे काय तर शारीरिक व्यंग असलेला पुरुष तशाच दुसऱ्या एखाद्या पुरुषानं म्हणजे पुरुषाला आपली बहीण देतो आणि त्याच्या बहिणीशी स्वतः लग्न करतो, त्याला म्हणायचं विनिमय विवाह. पुढचा आहे पुनर्विवाह. आणि त्याच्यानंतर 16वा प्रकार आहे शुद्धीकृतांचे विवाह, म्हणजे अन्य पंथातून जे आपल्या वैदिक धर्माकडे येतात त्यांचे शुद्धीकरण करायचं आणि मग विवाह करायचा. आणि या सगळ्या प्रकारांमध्ये ब्राह्मविवाह हा श्रेष्ठ सांगितलेला आहे, जो आपण पहिल्यांदाच बघितला आहे की सालंकृत कन्यादान म्हणजे ब्राह्मविवाह. आता कितव्या वर्षी विवाह करावा म्हणजे जुळवावा तर शरीरशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म या सगळ्यांचा विचार करून हे जे ठरवलेलं असतं वय ते बघा कसं असतं. ते यावेळेला एक असा विचार केलेला आहे की साधारणतः 8व्या वर्षी उपनयन संस्कार, 12 वर्ष गुरुगृही अध्ययन म्हणजे 20व्या वर्षी मुलगा घरी परत येणार, त्याच्यानंतर व्यवसाय, त्यामध्ये 3-4 वर्ष जरी गेल्यानंतर साधारणतः 25व्या वर्षापर्यंतच्या सुमारास मुलांनी विवाह करायला हरकत नाही. आणि मग वधू तेव्हा साधारण 5 ते 6 वर्षांनी वधू लहान असावी, म्हणजे वधूचं अध्ययन झालेलं आहे पण तिला व्यवसायामध्ये स्थिरावण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 20 ते 25 गट हे मुलीच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे दोघांमध्ये 5 ते 6 वर्षाचं अंतर असावं. का सांगितलेलं आहे म्हणजे वर हा मोठा असला पाहिजे वधूपेक्षा. असं का सांगितलं तर मुली ह्या निसर्गतःच हुशार असतात, बुद्धिमान असतात, आणि मुलांना मात्र बुद्धिमत्ता ही अभ्यास करून मिळवावी लागते. ह्याचं उदाहरण आपल्याला अनेक वेळा दिसतं. ते म्हणजे दोघे जेव्हा समान म्हणजे एकाच वर्गामध्ये शिकत असतात तेव्हा जे निकाल लागतात त्यांच्या वार्षिक परीक्षांचे म्हणजे 10वी आणि 12वी, तेव्हा आपल्याला कळतं काय दिसतं. तेव्हा यावर्षी मुलींनी बाजी मारली म्हणजे पहिली मुलगी आली, असं अनेक वेळेला आपल्याला दिसतं. त्यांचं प्रमाण हे अधिक असतं चांगली टक्केवारी मिळवण्याचं, तेव्हा त्या अधिक हुशार असतात. म्हणून मुलाचं वय जर अधिक असेल तर मुलगी म्हणजे जसं
समजा 25 वर्षाचा मुलगा असेल आणि 20 वर्षाची मुलगी असेल, तर 20 वर्षाच्या मुलीला 25 वर्षाच्या मुला इतकी बुद्धिमत्ता असते असं आमच्या ऋषीमुनींनी मानलेलं आहे. आता अर्थातच कायद्याचा विषय बघितला तर मुलीचं वय हे 18 पूर्ण असलं पाहिजे, मुलाचं सुद्धा 18 सज्ञान असलं पाहिजे. 21 वर्ष हे मुलासाठी सांगितलेलं आहे, ते दोघंही सज्ञान असले पाहिजेत. आणि अर्थात हाही विचार इथे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेला आहे की मुलीचं वय हे जितकं अधिक तितकं ती सासरी रुळायला थोडंसं अवघड जातं. हा भाग त्याचा आपण पाहायला पाहिजे. अर्थात त्यामुळे बालविवाह हे पूर्णपणे अयोग्यच आहेत. शरीरशास्त्र, मानसशास्त्र आणि अध्यात्म याच्यानुसार बालविवाह हे करू नये. आता कोणी कुणाशी लग्न करावं? बघा, पाश्चात्य देशामध्ये तरुण तरुणी आपले जोडीदार स्वतःच निवडतात. तिथे तर पाश्चात्य देशामध्ये लग्नापूर्वीच 2-4 घटस्फोट झालेले असतात. कुमारी माता ही त्यांच्याकडे फार मोठी समस्या आहे. बघा किती मोठी समस्या आहे. तर 1998 मध्ये सामनामध्ये एक वृत्त आलं. त्यात हे वृत्त असं म्हणतं की ब्रिटनमध्ये साधारणतः 87% मुली या विवाहापूर्वी माता बनतात. अमेरिकेमध्ये हे प्रमाण 62% आहे. जपानमध्ये हे प्रमाण 10% आहे. म्हणजे बघा, आणि म्हणून की त्यांनी असं म्हटलं आहे की ब्रिटनमध्ये मुलींमध्ये 18व्या वर्षी रितसर विवाह करून त्या माता बनलेल्या आहेत असं प्रमाण केवळ 10%. म्हणून त्यांच्याकडे ही समस्या फार मोठी आहे. आणि ही समस्या आपल्याकडे तितकीशी नाही, कारण आपल्या ऋषीमुनींची ही दूरदृष्टी. तेव्हा ज्याच्या बरोबर आपलं आयुष्य काढायचंय त्याला नीट विचारपूर्वक, परीक्षापूर्वक पारखून घ्यायला नको का? इंग्लंड आणखीन ह्या अन्य विदेशामध्ये आता असा विचार मूळ धरू लागलाय की मागील सर्व अनैतिक कृत्यांना रद्द करण्याचं सामर्थ्य हे या विवाह समारंभात आहे, म्हणून विवाह करावा. हा काही हेतू योग्य आहे का? आता सावधानता, विवाह करताना सावधानता कुठली बाळगली पाहिजे? तर मुलगी मुलगा हा आपल्या पंचक्रोशीतला म्हणजे जवळच्या गावातला, जवळच्या शहरातला असेल तर हे त्याची माहिती अधिकाधिक चांगली आपल्याला मिळते, म्हणून ते सोपं पडतं. फार दूरच्या गावची, फार लांबची अशी नसावी, कारण माहिती मिळवण्यासाठी सुलभता. दुसरं म्हणजे दोन्ही घरांची आर्थिक स्थिती ही सामान्यतः जवळपासची असावी. एक अतिश्रीमंत आणि एक अति दरिद्री असं चित्रपटात शोभतं, पण व्यवहारात नाही. मुलगी गरीब घराण्यातली असेल तर तिला सासरी अपमान सहन करावा लागतो. भांडणामध्ये माहेरच्या लोकांचा उद्धार होऊ शकतो. आता समजा मुलगा गरीब असेल आणि मुलगी श्रीमंती असेल तर काय होतं? मुलीच्या अपेक्षा ह्या पूर्ण होतातच असं नाही, त्याचं पण दुःख असतं. तिसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक उंची. बोलण्यामध्ये जर का अभद्र अशा प्रकारचे शब्द असतील, शिव्या असतील आणि दुसऱ्या घराणं जर का सुसंस्कृत असेल तरी देखील ते योग्य विवाह होणार नाही. पुढचं म्हणजे चौथी गोष्ट खाद्य संस्कृती. शाकाहार, मांसाहार हेही बघितलं पाहिजे. काही ठिकाणी, काही घरात कांदा, लसूण किंवा चातुर्मास हे पाळलं जातं, काही ठिकाणी एकादशीचा उपवास केला जातो. ह्या सगळ्या गोष्टींचा तारतम्याने विचार करणं अतिशय आवश्यक आहे. काही ठिकाणी अति तेलकट, अति तिखट असं घेतलं जातं. सात्विक आहार काही ठिकाणी असतो, तेही आपण विचार त्याचा केला पाहिजे. पुढचा विचार तो म्हणजे कुळ. समान आचार विचार, समान आहार, समान वागणूक हे आपल्याच जातीत संभवतं, म्हणून आपल्या जातीमध्ये विवाह करतात. कारण जात म्हणजे काय? तर कुटुंबाचं कुटुंब, अनेक कुटुंब एकत्र येणं, कुटुंबांचं कुटुंब म्हणजे जात. आणि ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते? का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीच दिधली. आपल्या मुलीला आपल्याच घरासारखं घर म्हणजेच आपल्याच माणसांसारखी माणसं ही इतरत्र कुठे मिळणार? अर्थात हा सगळा विचार आपण करतो. त्याच्यानंतर अनुवंश हेही पाहिलं पाहिजे. कारण असं आहे की मनुष्य हा आकाशातून काही पडत नाही. तो आईबापांच्या प्रत्यक्ष शरीरापासून जन्माला येतो. त्याचं प्रारब्ध पूर्व जन्माशी संबंधित असेल तरी सुद्धा त्याचं शरीर आणि मन ह्या दोन्ही म्हणजे शरीराचे गुण हे घेऊनच तो जन्माला येतो. आणि ज्येष्ठ संशोधक वॉल्टर असं म्हणतात
की कोणीही माणूस केवळ स्वप्रयत्नाने मोठा होऊ शकत नाही. मनुष्याच्या कर्तृत्वामध्ये त्याच्या पूर्वजांपासून मिळालेल्या गुणांचाच भाग फार मोठा असतो. आपल्या पूर्वजांच्या अनुवंशिक गुणांचा वारसा नसेल तर कितीही कष्ट केले तरी ते व्यर्थ होतात. पुढे ते असं म्हणतात की अगदी संख्याशास्त्रानुसार केवळ शारीरिक किंवा बौद्धिक नव्हे तर मानसिक नैतिक गुण सुद्धा हे अनुवंशिक असल्याचे सिद्ध झाले आहे. आता पुढचा भाग म्हणजे स्वभाव धर्म. ज्यांच्याशी आपला संबंध आपण जोडणार त्या कुटुंबातल्या व्यक्तींचे स्वभाव कसे आहेत याची आपल्याला माहिती असली पाहिजे. आता बघा, राजा दशरथानं कैकेयी राजाची कन्या कैकेयी हिच्याशी विवाह केला. आता या कैकेयीची आई कशी होती तर कैकेयीच्या पित्याला म्हणजे कैकेयीच्या वडिलांना पशुपक्ष्यांची भाषा येत होती. एकदा पक्ष्यांचं संभाषण चालू होतं आणि कैकेयीची माता आणखीन कैकेयीचे पिता तिथे बसले होते आणि जवळच एका वृक्षावरती असणारे दोन पक्षी त्यांचं संभाषण चालू होतं आणि त्या संभाषणाने कैकेयीच्या पित्याला हसू आलं. तेव्हा कैकेयीची माता आपल्या पतीला असं म्हणते की अहो तुम्ही हसलत का? तर ते म्हणले की काय नाही, त्या पक्ष्यांचं संभाषण ऐकलं आणि मला हसू आलं. तर ती म्हणते की मग ते काय बोलले ते सांगा ना मला. तर त्या कैकेयी राजाने सांगितलं, मला सांगता नाही तुला, ते दोघं आपसात काय बोलत होते हे मी तुला सांगू शकत नाही. तर ती म्हणते, कैकेयीची आई म्हणते, असं का, मला का नाही सांगत तुम्ही? तर नाही, मला गुरुनी सांगितलेलं आहे की हा जो संवाद आहे हा फक्त तुझ्यासाठीच आहे, तो इतर कुणाला तुम्ही सांगायचा नाही. तर कैकेयीची माता म्हणते, तुम्ही सांगितलं तर काय होणार आहे हो? तेव्हा कैकेयीचे पिता म्हणतात की जर का मी सांगितलं तर मला गुरुनी असं सांगितलेलं आहे की जर तू त्या पक्ष्यांमधला संवाद अन्य कोणाला सांगितलास तर तू स्वतः मरशील. बघा, म्हणजे राजा तू स्वतः मरशील असं सांगितलंय, ऐकणारी नव्हे सांगण्याची व्यक्ती. तेव्हा ही कैकेयीची माता म्हणते, हे बघा तुम्ही मेलात तरी चालेल पण मला सांगा ते पक्षी आपापसात काय बोलत होते ते. आता अशा प्रकारचा स्वभाव असणारी तिची मुलगी पुढे कैकेयी की जिच्यामुळे दशरथाच्या मृत्यूला कारण झालं असं म्हणतात. आता ठीक आहे, पुढचा भाग म्हणजे गोत्र विचार. आता गोत्र आणि प्रवर या संबंधामध्ये नवा विचार हा इसवी सन 2021 आणि 2022 याचं जे दात्यांचं पंचांग आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. गोत्र म्हणजे गाईचा गोठा किंवा समूह, हा विद्यावाचक शब्द आहे. म्हणजे मी अमुक अमुक गुरूंचा शिष्य. प्रवर हा कर्मसंप्रदाय वाचक शब्द आहे. महत्वाचं म्हणजे काय याच्यामध्ये तर सपिंड म्हणजेच आईकडून 5 पिढ्यांपर्यंत आणि वडिलांकडून 7 पिढ्यांपर्यंत अशा नातेसंबंधातला वधूवरांनी विवाह करू नये. म्हणजेच नात्यामध्ये म्हणजे चुलत, आते मामे भावंड, मावस भावंड ह्याच्यामध्ये विवाह होऊ नये असं आपलं शास्त्र सांगतं. हे आपण पाहिलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये आणि असा जो नियम सांगितलेला आहे तो जर का नियम ज्यांच्याकडून पाळला जात नाही त्यांच्याकडे काय होतं आपण जर बघितलं तर आपल्याला कळेल की अशा विवाहांमध्ये म्हणजे सपिंड जे विवाह केले जातात त्याच्यामध्ये अनुवंशिक आजार ज्या संततीला होऊ शकतात. उदाहरणार्थ बघा की काही माणसं ही वेडी असतात, मतिबंद असतात, अशा प्रकारच्या समस्या यानंतर उद्भवू शकतात. त्याच्यानंतर जन्मपत्रिका मेलन, कुंडली बघणं. आता ह्याच्यामध्ये हा भाग आहे कसा आहे की हे धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही तुम्ही कराच असं, पण ही एक रूढी आहे आणि त्याच्यापासून काही फायदे आहे. तर निदान अगदी फार नाही तरी इतकं तरी बघावं की बाबा षडष्टक नाहीये ना, मंगळदोषाचा परिहार होतोय ना, इतक्या जरी गोष्टी बघितल्या तरी हरकत नाही. आणि मग म्हणजे ग्रहांची मैत्री आहे ना, इतपत तरी पाहावं. कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष असतात.
त्या दोषांचा परिहार जर आपण करून घेतला तर काय होतं की आपलं जीवन अधिकाधिक सुखावं होतं, दुःख कमी होतं. त्याच्यातला हा हेतू आहे. आता बघा की प्रेमविवाहामध्ये सुद्धा पथिका बघावी. कारण असं आढळून आलं आहे की प्रेमविवाहामध्येच घटस्फोटाचं प्रमाण अधिक आढळून आलेलं आहे. म्हणजे मग सांगा की प्रेम म्हणजे काय? अहो हेच माहित नाही. प्रेम ही ही अडीच अक्षर आहेत. ज्याचा याला अर्थ समजेल तो पंडितच होईल असे कबीर महाराज म्हणतात. 2.5 अक्षर प्रेम के वो पंडित बन जाय. आता प्रेम हे शोधायचं कुठे? तर एक सत्पुरुष असं म्हणतात, बघा एक छान कविता आहे. प्रेम खोजने की कला नहीं है, प्रेम खोने की कला है. प्रेम जीने की कला नहीं, प्रेम मरने की कला है. प्रेम लेन नहीं, प्रेम देन है. प्रेम मांग नहीं, प्रेम दान है. प्रेम भीख नहीं, प्रेम स्वयं का अर्पण है. प्रेम में जो बचने की कोशिश करते हैं वे मिट जाते हैं और जो मिटने के लिए तैयार होते हैं वे ही बच जाते हैं. अशी ही कविता आहे. नक्की ह्याचे कवी माहिती नाही. तर प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे प्रथम स्वतःवरती प्रेम करायचं, मग आपल्या जवळच्या नातलगांवरती, मग कुटुंबावरती, मग समाजावरती, मग राष्ट्रावरती आणि मग जगावरती, अर्थातच परमेश्वरावरती, जगातल्या प्रत्येक घटकावरती प्रेम करणं असा त्यातला अर्थ आहे. आता अशा ह्या विवाहातले विधी कसे आहेत? तर त्याच्यामध्ये 2 परंपरा आहेत. एक म्हणजे धार्मिक पारंपरिक पद्धत आणि दुसरी आहे ती नवीन निघालेली वैदिक पद्धत. आता पारंपरिक धार्मिक विधीमध्ये काय कसं असतं की सीमांत पूजन, वांगनिश्चय, घाणा, देवदेवक, रुखवत, मधुपर्क पूजा, मंगलाष्टके, पान सुपारी, त्याच्यानंतर मग कन्यादान, कंकणबंधन, लाजा होम, सप्तपदी, झाल आणि लक्ष्मीपूजन. अर्थात ह्याच्यामध्ये काही गैरसोयी अशा आहेत की मंगलाष्टक झाल्यानंतर मग लाजा होम करणं, सप्तपदी वगैरे ह्या सगळा दुपारचा खूप उशीर होतो. अशा परिस्थितीमध्ये वैदिक पद्धत जी आहे ती सुद्धा अत्यंत योग्य मानलेली आहे. त्याच्यामध्ये गणपती पूजन आहे, मधुपर्क, कन्यादान, लाजा होम, सप्तपदी, लक्ष्मीपूजन, रुखवत, मंगलाष्टके आणि पानसुपारी, ही सुद्धा काय आहे? योग्य पद्धत आहे. ज्ञानप्रबोधींनी सुद्धा ह्याच्यामध्ये एक चांगला विचार मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की जे अनावश्यक गोष्टी आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत, अतिशय ज्या महत्वाच्या आहेत, ज्या घेतल्याच पाहिजेत ते त्यांनी विधी घेतलेले आहेत. आणि ज्ञानप्रबोधींनी असं म्हटलं आहे की एक गणपती पूजन, दुसरं पुण्याह वाचन, तिसरं कन्यादान. एखाद्याला जर कन्यादान माहीत म्हणजे नको असेल तर स्वयंवर ही पण त्यांच्याकडे प्रथा आहे. नंतर अक्षतारोपण, नंतर मंगळसूत्र बंधन, नंतर पाणिग्रहण, विवाह होम, लाजा होम, अश्मारोहण, सप्तपदी आणि मंगलाष्टपदी, अशा प्रकारची विधी त्यांनी मांडलेली आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा विवाह होत असतात. तर महत्वाची गोष्ट काय की ह्याच्यामध्ये ते म्हणजे आपण जो करतो तो अगोदर म्हणजे वाग्दान, वांगनिश्चय म्हणजे शब्द देणं. आपण ज्याला हल्ली साखरपुडा असं म्हणतो. म्हणजे कसं आहे की शब्द हा फार आपल्याकडे महत्वाचा मानलेला आहे. शब्दो नित्य हा अशी श्रुती आहे. वाणी महत्वाची, लेख महत्वाचा नाही मानलेला आपल्याकडे. पाश्चात्य देशामध्ये लेख महत्वाचा असेल, पण आपल्याकडे शब्द देणं, पालकांनी शब्द दिला की मी माझी मुलगी तुम्हाला देईन, हेच वाग्दान, हाच वांगनिश्चय, हेच आपण ज्याला हे म्हणतो साखरपुडा. काही ठिकाणी त्याला साक्षगंध, लाल गंध म्हणतात किंवा लाल मुदी म्हणतात, नारळ टिळा असं म्हणतात किंवा साखरपुडा असं म्हणतात. आता असं म्हणतात की एकदा का विवाह ठरला की मग फार वेळ घालू नये प्रत्यक्ष विवाह करायला.
त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये घाणा भरणं आहे, मग त्याच्यामध्ये हे आहे काय. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत, ऐच्छिक आहेत, कराव्यात किंवा करू नयेत. त्याचे अर्थही सांगितलेले आहेत. 2 मुसळ म्हणजे काय, तर पार्वती आणि परमेश्वर. म्हणजे आपल्या संसारामध्ये अन्नधान्य कमी पडू नये अशी ती केलेली अन्नपूर्णेची प्रार्थना आहे. हळद, हळद म्हणजे काय, तर तेल हळद म्हणजे त्याला म्हणतात हरिद्रा रजनी. पुष्टी हळद म्हणजे काय, तर वधूला लावून कुठेली हळद बराकडे पाठवणं किंवा बराकडून आलेली पुष्टी हळद लावणं. म्हणजे आता आयुष्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी या वाटून घेणार आहोत. सुख दुःख हे आम्ही वाटून घेणार आहोत असा त्यातला भाग आहे. पण सध्या काही ठिकाणी हळदीच्या नावाखाली काही अन्य जातीमध्ये त्याचं स्वरूप हे अत्यंत विकृत झालेलं आहे. मग त्या ठिकाणी त्या दिवशी मद्यपान केलं जातं, अतिशय मोठा असा घरीक्षेपक लावून वगैरे त्यातलं सगळं मांगल्य जे आहे मांगल्य ते घालून टाकलं आहे. अशा प्रकारचं हे होता कामा नये. यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर संकल्प, विवाहाचा संकल्प सगळ्यात महत्वाचा आहे. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कारणीभूत अशा धर्माने प्रजा उत्पन्न करण्याच्या सिद्धीद्वारा श्री परमेश्वराच्या प्रीतीसाठी मी विवाह संस्कार करतो आहे, असा हा संस्कार आहे. त्याच्यानंतर मग आहे सीमांत पूजन. वर जेव्हा वधूच्या गावाच्या सीमेवरती येतो, सीमा अधिक अंत, सीमेचा अंत, गावाच्या सीमेचा म्हणजे वेशीवरती, तिथे हा सीमांत पूजन करण्याची पूर्वीची प्रथा होती. तेव्हा काय व्हायचं, तर तेव्हा हे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार यांचा मान करायचा. म्हणजे जे जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगी पडणारे असतात, मग तिथे शिंपी असेल, कुंभार असेल, अशा सगळ्यांना, सोनार असेल, या सगळ्यांना आपले पुरोहित या सगळ्यांना मान करायचा अशी त्यांनी म्हणजे कृतज्ञता. आपली संस्कृती कृतज्ञतेच्या पायावरती आधारलेली आहे. सगळ्यांना आपण कृतज्ञ असलं पाहिजे. त्याच्यानंतर यज्ञोपवीत धारण आहे. वधू पिता नवऱ्या मुलाला आणखीन एक जाणवत देतो, अशा प्रकारचे हा विधी आहे. त्याच्यानंतर मग आपण सगळे जे हे आहेत म्हणजे गौरीहर पूजन सांगितलेलं आहे. तर कसं आहे की प्रथम वधू ही या गौरीहाराचं पूजन करते अखंड सौभाग्यासाठी, शुभ संततीसाठी, धनधान्याच्या समृद्धीसाठी. आणि मग वधू जेव्हा ह्याच्याकडे येते, विवाह वेदीवरती येते, तेव्हा मग वधू माता ही गौरीहर पूजन करते. आता इथे गौरीहर असा शब्द आहे. हर, गौरी आपल्याला दिसते अन्नपूर्णेच्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये. हर कुठे आहे, तर हर हा गौरीच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आहे, तो हर. म्हणजे गौरी हर पूजन म्हणजे असं पूजन आहे, अन्नपूर्णेचं हे पूजन आहे. तर पुढचा भाग आहे म्हणजे काय, तर परस्पर निरीक्षण विधी आहे. म्हणजे परस्परांकडे प्रेमभावाने बघणं हाही त्यातला भाग आहे. इथे सावधान सुद्धा राहण्यासाठी पूर्वीच्या काळी काही घडलेल्या घटना आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. सावधान कसं राहायला सांगितलेलं आहे की दाखवलेली मुलगी वेगळी आणि प्रत्यक्ष बोहल्यावरती वेगळीच मुलगी उभी केली, अशा वेळेस सावधान राहावं लागतं. त्याच्यानंतर मग कन्यादान म्हणजे अक्षतारोपण. म्हणजे अक्षता टाकणे, मस्तकावरती अक्षता टाकणे म्हणजे अक्षतारोपण. वधूवरांनी परस्परांच्या ग्रहस्थाश्रमापासून आकांक्षा पुऱ्या करण्याचे अभिवचन देणं म्हणजे त्यासाठी ह्या अक्षता टाकल्या जातात दोघांच्याही मस्तकावरती. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि संतती इत्यादी इच्छा पूर्ण होण्यासाठी या अक्षर असतात. नंतरचे ज्या अक्षर असतात त्या मंगलाष्टक म्हणताना तेव्हा सगळे आजूबाजूचे लोक असतात ते ह्या अक्षर मस्तकावरती टाकत असतात. पण त्यासाठी सुद्धा आपण एक विचार निश्चित केला पाहिजे. ते म्हणजे जे ज्या मंचावरती असतील त्यांच्याच अक्षता ह्या वधूवरांच्या मस्तकावरती पडू शकतात. अगदी जो मोठा सभागृह असतो त्या सभागृहातल्या सर्व लोकांच्या अक्षता ह्या वधूवरांच्या डोक्यावरती पडत नाहीत. उलट त्या आपल्या समोरच्या 4-5 रांकामध्येच पडतात, म्हणजे त्या पायदळी जातात. असं होऊ नये. या अक्षरांचं अशा प्रकारे हे होणं, पायदळी जाणं हे योग्य नाही. मग काय करायचं, यासाठी सनातन संस्थेने एक छान उत्तम प्रथा पाडलेली आहे. ती म्हणजे जे फक्त जवळचे जे आहेत मंचावरचे त्यांनाच अक्षता वाटायच्या. आणि नंतर जेव्हा वधूवर हे खुर्च्यांवरती बसतील तेव्हा प्रत्येक जण हे त्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी त्या मंचावरती येतील, तेव्हा बाजूला एक अक्षरांचं ताट असेल
त्याच्यामध्ये आपण अक्षदा घ्यायच्या आणि 2-2 अक्षदा ह्या वधूवरांच्या मस्तकावरती आशीर्वाद पर शुभेच्छा देताना त्या आपण त्यांच्या मस्तकावरती टाकायच्या, म्हणजे त्या पायदळी जाणार नाही. ह्या अशा मंगलाष्टक म्हणतात सुद्धा कधी कधी चुकीच्या प्रथा, चुकीच्या काही लोक करतात, ते करू नये. वधूवरांना उचलून घेणं, वरती अधिकारी उंच कोण, असं करू नये. मुहूर्ताचं जी वेळ असते तिचं अतिशय काटेकोरपणे पालन केलं जावं. महत्वाची गोष्ट अशी आहे की मुहूर्त म्हणजे काय, तर निसर्गानुकूल वेळ म्हणजे ती आहे. कारण का, तर त्यासाठी त्या वेळेला अतिशय महत्वाचा उत्तम काळ असतो. आता या मंगलाष्टकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या नद्यांचं आवाहन केलेलं आहे. गंगा, सिंधू, सरस्वती वगैरे ह्या नद्यांनी सुद्धा आशीर्वाद द्यावे असे केलेले आहे, अशी अपेक्षा बाळगलेली आहे. त्याच्यानंतर 14 रत्न, लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक ह्या रत्नांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होऊन या वधूवरांना आशीर्वाद दिलेला आहे. अशा प्रकारचा तो त्याच्यामधला भावार्थ आहे. कन्यादानामध्ये सुद्धा महत्वाची गोष्ट काय आहे, तर संकल्प असा आहे की माझ्या सर्व पितरांना निरतिशय आनंदासहित ब्रह्मलोकाची प्राप्ती व्हावी म्हणून. तसेच कन्यादानाचे फळ जे पृथ्वीदानाच्या इतकं आहे मानलेलं आहे, असं हे ह्या वरापासून ह्या कन्येच्या ठाई उत्पन्न होणाऱ्या संततीच्या योगानं वधू पित्याच्या कुळातील 12 आणि वराच्या कुळातील 12 जणांचा आणि स्वतःच्या स्वतःला म्हणजे वधू पिता असे एकूण 25 जणांना पवित्र करून त्यांचा उद्धार करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची प्रीती प्राप्त व्हावी म्हणून हे कन्यादान करत आहोत. इथे नवऱ्याला विष्णू समान मानून आपली मुलगी हा वधू पिता देत असतो. आता अशा वेळेला या कन्यादानामध्ये वर काय म्हणतो, तर आपण मला कन्या देत आहात तेव्हा हे कन्यादान कोण कुणाला देतो, धर्म आणि प्रजा यांच्या सिद्धीसाठी मी या कन्येचा स्वीकार करतो असं वर म्हणतो. मग प्रीतीनेच प्रीतीला हे दान दिले, म्हणजे प्रीतीच ही दान देणारी आहे आणि प्रीतीच ही दान घेणारी आहे. म्हणजेच काय, प्रीती सागरामध्ये आपण प्रवेश करत आहोत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून म्हणजेच काय, आता या दोघांमध्ये कोणी एकटं नाहीये हा त्यातला भावार्थ आहे. म्हणून कन्यादान ह्या विधीला विरोध करण्याचं कारण नाही. पण जर का कोणाचा आक्षेप असेल तर त्यासाठी ज्ञानप्रबोधिनीने स्वयंवर हा वेगळा विधी, पर्यायी विधी त्याला काढलेला आहे. पण कन्यादानाचा जर का अर्थ आपण समजून घेतला तर मात्र कोणीही याला विरोध करणार नाही. आता इथे वर आश्वासन देतोय, एक वचन देतोय की ना अतिचरामी, म्हणजेच काय, न अतिचरामी म्हणजेच काय, मी अतिरेक करणार नाही, उल्लंघन करणार नाही. प्रत्येक वेळेला मी वधूची म्हणजे पत्नीची संमती घेईन. आता कन्यादानाचं निराळपण काय आहे, अन्य सर्व दानामध्ये ज्या वस्तू देतो तीच वस्तू त्याच रूपात घेणाऱ्याला मिळते. म्हणजे जसं आपण धन, भूमी, गाय हे जेव्हा आपण देतो एखाद्या व्यक्तीला तेव्हा त्याला त्याच स्वरूपात मिळतं. पण कन्यादानात मात्र वेगळेपण असं आहे की वधू पिता हा कन्येचं दान करतो तेव्हा वराला काय मिळतं, वराला भार्या मिळते, त्याला कन्या मिळत नाही. हे कन्यादानाचं वैशिष्ट्य आहे. आता वरदक्षिणा असे दान, हे दक्षिणा दिल्यानंतरच ते दान पूर्ण होतं. दक्षिणे वाचून दान पूर्ण होत नाही. म्हणून दानाच्या बरोबर वधू पिता हा स्वेच्छेने दक्षिणा देत असतो. हा हुंडा नव्हे. आणि वरपित्याने वराने अशा प्रकारची मागणीही करू नये असा हा भाग आहे. त्याच्यानंतर मग मंगलसूत्र बंधन काय आहे, याचा अर्थ आहे मंगळसूत्र जेव्हा बांधतात तेव्हा वर असं म्हणतो की हे पतिव्रते, पतीचं म्हणजेच जीवनदशक म्हणजेच आयुष्य वाढवणारं हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधत आहे. तुला 100 वर्ष आयुष्य
असो असे म्हणून इष्टदेवतेचं स्मरण करायचं आणि एक वाटी माहेरची एक वाटी सासरची अशा 2 वाट्यांचं मंगळसूत्र आणि त्याला काळे मणी का तर दृष्ट लागू नये म्हणून कुणाची या संसाराला अशा प्रकारचा तो मंगळसूत्राचा अर्थ आहे. आणि अशा प्रकारचे ह्या मंगळसूत्राचं महात्म्य एवढं आहे की अन्य दागिने जर का तराजू आपण घेतला, तराजूच्या एका पारड्यामध्ये सगळे अन्य दागिने आणि दुसऱ्या पारड्यामध्ये मंगळसूत्र, तर मंगळसूत्राचं जे पारडं आहे ते अधिक जड होतं. इतकं त्याला मंगळसूत्राला महत्व आहे. बाकी काही दागिने नसले तरी चालेल, पण मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे. आता विवाह होम याचा संकल्प असा आहे की विवाह विधीने स्वीकारलेल्या या वधूच्या ठाई भार्यत्व सिद्ध करण्यासाठी आणि गृह्याग्नी सिद्ध करण्याकरता मी हा विवाह होम करतो आहे. या ठिकाणी योजक नावाचा अग्नी हा हे केलेला आहे आपण. कारण युज हा धातू आहे, जोडणे, दोघांनाही जोडणे. आणि ही एक काय प्रतिज्ञा आहे. त्याच्यानंतर मग पाणीग्रहण बघा, याचा अर्थ असा आहे की वर म्हणतो की आपला भाग्योदय व्हावा म्हणून मी तुझा हात माझ्या हातात धरत आहे. तू माझ्याबरोबर वृद्धापकाळपर्यंत राहावस आणि वृद्धाश्रमातील कर्तव्य योग्य रीतीने पार पडावीत म्हणून मी तुझा हात हातात धरत आहे. आता पुढचा आहे लाजा होम. लाजा म्हणजे लाह्या. या म्हणजे लाह्या हे फुललेल्या योनीचं प्रतीक आहे. हेतू काय तर पुष्कळ संतती व्हावी म्हणून. आता साळीच्या लाह्या या आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून बघितलं तर त्या फार महत्वाच्या आहेत. लाह्या या फार गुणवान आहेत अतिशय. म्हणजे जसं लाह्यांचं पाणी म्हणजे सलाईनसारखं ही त्याहीपेक्षा श्रेष्ठ असं हे पाणी आहे. लाह्या म्हणजे कसं आहे की त्यामुळे लक्ष्मी भरभरून आपल्याकडे येते, असं या लाह्यांचं स्वरूप आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे अश्मारोहण. म्हणजे वधूने सहाण्यावरती उभं राहायचं आणि वर म्हणतो की तू या दगडावरती आरूढ हो आणि प्रपंचामध्ये या दगडाप्रमाणे स्थिर व्हा, दृढ हो. जे कोणी भांडण्यास येतील, लढण्यास येतील त्यांचा प्रतिकार कर, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सप्तपदी 7 पावलं. ही म्हणजे 7 पावलं बरोबर चालल्यामुळे मैत्री होते असं शास्त्रवचन आहे, म्हणून ही 7 पावलं सांगितली. ही 7 पावलं वराने वधूचा हात धरून होमाच्या उत्तर दिशेला तांदूळाच्या ज्या 7 राशींवरून चालवत नेताना वधूच्या प्रतिज्ञा आहेत की हे देव, जन्मोजन्मीच्या पुण्याने मला तुमच्या रूपानं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. दुसरं म्हणजे या कुटुंबामध्ये आता मी सर्वांच्या अर्थातच वृद्धांपर्यंत सर्वांचं पालन करीन. त्याच्यानंतर मग आज्ञेचं पालन त्यात सांगितलेलं आहे. आम्ही शाकाहारी असं अन्न हे शिजवेन. त्याच्यानंतर मग विविध सुखांचा आपण एकदिलाने मन, वाणी आणि शरीराने हा काय आपण उपभोग घेऊ. दुःखामध्ये धीर धरून आणि सुखामध्ये प्रसन्न राहून आपण या संसाराचे भागीदार व्हायचे आहेत. दीर्घायुषी संतती आपण निर्माण करू. विविध ऋतूंप्रमाणे जीवनात येणाऱ्या विविध सुखदुःखांमध्ये आपण एकत्रित दलाने राहूया, अशा प्रकारचा हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मग ह्या सर्वांच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने, ब्राह्मणांच्या साक्षीने अशा प्रकारचा हा विवाह होत असतो. आणि या ठिकाणी हे काय म्हणतात तर मैत्रीची भावना, सखा सप्तपदी भव असा हा मंत्र आहे. म्हणजे मैत्री ही हा त्याचा आत्मा आहे या विवाहाचा. त्याच्यानंतर मग वधू गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन वगैरे असं सांगितलेलं आहे. लक्ष्मीच्या पायानं ही वधू घरात येत असते. हा वधूचा प्रवेश आपल्या घरी होतो. त्याच्यानंतर मग समृद्धीचं प्रतीक म्हणून अर्थातच आपल्याला ती उंबरठ्यामधून तांदूळ ओलांडून जाऊन ती येते. त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या सप्तपदीचा सुद्धा एक महत्वाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की विवाहामध्ये अध्यात्म काय आहे तर हे बघायचं आहे की सप्तलोक
आणि सप्त सिद्धांत, म्हणजे 7 पावलांतर मैत्री आणि त्याचा संबंध कसा आहे बघा. तर आपण म्हणतो की आपण या पृथ्वीवरती राहतो, पण आपला संबंध कुठे आहे, कुठपर्यंत आहे, तर भूः भुवः स्वहा महा जनः तपः आणि सत्यम. हे सत्यम इथपर्यंत जाणं हे आपलं ध्येय आहे. म्हणून विवाहाचा आपल्याला अर्थ लावताना हे बघायला लागेल की स्थूल देहाचा संबंध हा भूलोकाशी आहे, स्थूल देहाचा संबंध भूलोकाशी आहे. नंतर सूक्ष्म देह हा प्राणमय कोश भुवः, नंतर वासनामय कोश स्वहा, त्यानंतर मनोमय कोश महः, ज्ञानमय कोश जनः, विज्ञानमय कोश तपः आणि आनंदमय कोश सत्यम. इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग रात्री ध्रुव अरुंधती यांचं म्हणजे सप्तर्षी दर्शन असं म्हटलेलं आहे. रात्री वधूवरांनी आकाशातील ध्रुव तारा अरुंधती आणि सप्तर्षी यांचं दर्शन घ्यायचं आहे. कारण काय, तर वसिष्ठ आणि अरुंधती यांचा प्रपंच हा आदर्श झालेला आहे. वधूला कुटुंबामध्ये ध्रुवपद म्हणजेच अढळ स्थान आणि अक्षय्य सौभाग्य लाभावं म्हणून अरुंधती हे पातिव्रत्याचं प्रतीक, प्रेरणास्थान मानलेलं आहे. आणि म्हणून या ऋषींचं स्मरण आणि अर्थातच दर्शन हे व्हावं. आणि ह्या सगळ्याचा अर्थात महत्वाचा भाग म्हणजे काय, तर कृतज्ञता हा त्यातला भाग आहे. ह्या विवाहाच्या अनुषंगाने वधूवर हे सगळा भाग माहीत नसतो, त्यातलं महत्व लक्षात येत नाही, त्या सगळ्या संस्कारांचं महत्व लक्षात येत नाही. म्हणून अलीकडचे सगळे सुशिक्षित जे वधूवर असतात ते नियोजन कशाचं करतात, तर मधुचंद्राचं करतात. पण जर का हा सगळे संस्कार आपण जाणून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की गर्भाधानाचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. त्या गर्भाधानासाठी वधू आणि वर या दोघांचं म्हणजेच पती आणि पत्नीचं शरीर हे शुद्ध असलं पाहिजे. ते कसं असलं पाहिजे, ते स्वस्थ असलं पाहिजे. त्यासाठी आयुर्वेदाचा आपण आधार घेतला पाहिजे. त्यासाठी गर्भाधान संस्कार आपल्याला बघायचे आहेत. त्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक म्हणजे वैद्यही लागतील, ज्योतिषही लागतील आणि आपले गुरुजी जे पौरोहित्य करतात ते, अशा तिघांचाही आपल्याला सहभाग घेऊन हा गर्भाधान हा संस्कार आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर मग त्या गर्भाचं सामर्थ्य आणि त्याच्यानंतर पुढची जी पिढी आहे ती पिढी उत्तमोत्तम अशी निर्माण व्हावी, यासाठी मनशक्ती केंद्र लोणावळे यांचा सुद्धा फार मोठा सहभाग, त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे. या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास पुढच्या जो संस्कार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे गर्भाधान संस्कार, त्यामध्ये बघायचा आहे आपल्याला. आत्ता आपण मात्र इथेच थांबणार आहोत विवाह संस्काराशी. हरये नमः हरये नमः हरये नमः. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. प्रवचन सादर करताना मला विशेषत्वाने ज्या ग्रंथांचा उपयोग झाला त्यासाठी कृतज्ञतापूर्वक संदर्भ मी उल्लेख करतो, तो म्हणजे सनातन संस्थेचं 16 संस्कार हे पुस्तक. त्यानंतर आदरणीय धर्मभूषण प्राध्यापक सुग शोडे यांची ऐकलेली प्रवचनं, त्यांची काही पुस्तकं. त्याच्यानंतर पूज्य स्वामी सवितानंद यांची पुस्तकं. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे सर्व सुखासी पात्र होईजे. आणि दुसरं पुस्तक आहे नांदा सौख्य भरे. याचे प्रकाशक आहेत प्रसाद प्रकाशन पुणे. आणि अन्य ग्रंथ म्हणजे निरामय कामजीवन डॉक्टर विठ्ठल प्रभू आणि मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई. आणि अनेक ग्रंथ नियतकालिक यांची कातरणं ह्याच्यामध्ये मला उपयोगी पडलेली आहेत. धन्यवाद.